नमस्कार सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, कल्पना करा, एक अंधारी रात्र, जागतिक नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत एका अब्जाधीशाच्या खासगी बेटावरती, आणि जिथं दडलेले आहेत असंख्य रहस्य. आणि अचानक एका युद्धाला सुरुवात होते, कारण जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी. मित्रांनो, ही काही हॉलिवूडची थ्रिलर फिल्म नाही, ही आहे आजची वास्तविकता. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि तुम्ही पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा कहाणीच्या मधोमध घेऊन जाणार आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. दादा, ही कहाणी आहे जेफ्री पेस्टिनच्या फाईलीविषयी, गुप्त फाईलीची, मध्य पूर्वेतील युद्धाची आणि त्या मागच्या मोठ्या षडयंत्राची सुद्धा. मित्रांनो, मी परखडपणे सांगतो, मांडतो, हे युद्ध इपिस्टीन फाईल्सच्या स्फोटक सत्यापासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. मित्रांनो, ही कहाणी सुरू करूया, पण सावधान, हे सत्य तुम्हाला हादरवून सोडणार आहे. होय, हे सत्य तुम्हाला हादरवून सोडणार आहे. कहाणीची सुरुवात करूयात एका अब्जाधीशाच्या रहस्यमयी साम्राज्यापासून. मित्रांनो, ही कहाणी सुरू होते 2000च्या दशकामध्ये. 2000च्या दशकामध्ये जेफ्री पेस्टिन एक अमेरिकन अब्जाधीश, जो दिसायला साधा उद्योगपती वाटतो, पण मित्रांनो, प्रत्यक्षात तो एक सेक्स ट्रॅफिकर आणि ब्लॅकमेलर सुद्धा होता. त्याच्याकडे एक खासगी बेट होतं, रिटल सेंट जेम्स नावाचं, जिथे तो जागतिक नेते, उद्योगपती, सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा. या बेटावर काय चालायचं मित्रहो? अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, ज्याला आपण ट्रॅफिकिंग असं म्हणतो, आणि गुप्त पार्ट्या. पेस्टिनच्या डायरीमध्ये हजारो नावे आहेत, ज्यामध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, एलॉन मस्क आणि अगदी ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू पर्यंत ही नावे आहेत. मित्रांनो, ते केवळ मित्र नव्हते, तर या गुप्त नेटवर्कचे एक भाग होते. 2019 मध्ये एपिस्टीनला अटक झाली आणि जेलमध्येच त्याने आत्महत्या सुद्धा केली. पण मित्रांनो, ही आत्महत्या होती की हत्या हे समजून घेणं काळाच्या पडद्यावर तसंच मिटून गेलं. हे एक मोठं रहस्य आहे, कारण त्यानं सांगितलं असतं तर जग सुद्धा हादरून गेलं असतं. आता फ्लॅश फॉरवर्ड 2025 मध्ये अमेरिकन काँग्रेसने इस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट पास केला. हे कायद्यानं डॉजला सांगितलं की एपस्टीनशी संबंधित सगळ्या फाईल्स ओपन करा, सगळे दस्तावेज ओपन करा, ईमेल्स, व्हिडिओ, इमेजेस सार्वजनिक करा. आणि मग आला तो दिवस, 30 जानेवारी 2026. डोजने 3.5 मिलियन पेजेस रिलीज केले, 2000 व्हिडिओ आणि 1,80,000 इमेजेस सह. हे फाईल्स काय सांगतात? FBI इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट्स, कोर्ट रेकॉर्ड्स, कोर्टाचे रेकॉर्ड्स, एपेस्टिनच्या ईमेल्स आणि टेक्स्ट मेसेज. उदाहरणार्थ 2001 ते 2005 दरम्यान एपेस्टिन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अल्पवयीन मुलींना प्रलोभन देऊन शोषण केल्याचे आरोप.
या सर्व इन्व्हेस्टिगेशनमध्ये मांडलेले आहेत. आणि हे सगळं नामांकित लोक, हे सगळे नामांकित लोक यात गुंतलेले आहेत. पण थोडं थांबा, डोजने 6 मिलियन पेजेस आयडेंटिफाय केलेले आहेत, पण फक्त 3.5 मिलियन रिलीज केले. बाकी कुठं आहेत? बाकीचे कुठं आहेत? रिडक्शन का? हे सगळं अमेरिकन एलिट क्लासची पोलखोल करतात. या फाईल्स रिलीज होताच जगात गोंधळ उडाला. लोक विचारू लागले, हे गुन्हेगार मोकाट का फिरत आहेत? सत्ता रचनेत किती खोलवर हे 20 पेरलं गेलेलं आहे हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि तिथेच सुरू होतो षडयंत्राचा दुसरा भाग. षडयंत्राचा दुसरा भाग सुरू होतोय. रहस्य उकलतं आणि इथं जन्म होतो युद्धाचा. मित्रांनो, एपेस्टीन फाईल्स रिलीज झाल्याच्या अवघ्या 29 दिवसामध्ये म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 ला अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती मोठा हल्ला केला. इराणचे सुप्रीमो लीडर अली खोमेनी यांना मारलं. हे युद्ध कसं सुरू झालं? अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साइट्स, मिसाईल बेस आणि नेव्हल शिप्सवर हल्ले केले. इराणने प्रत्युत्तर दिलं. मिसाईल्स आणि ड्रोन्सने इस्रायल, अमेरिकन बेस, सौदी अरेबिया आणि UAE वरती हल्ले केले. आज 3 मार्च 2026 पर्यंत हे युद्ध पसरलेलं आहे, सुरू आहे. तेहरान आणि बेरूतमध्ये हल्ले. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केले, ज्यामुळे तेल किमती आकाशाला भिडल्या. इराणच्या रेड क्रिसेंटनुसार इराण आणि लेबनॉनमध्ये 555 प्लस लोक मारले गेले. इस्रायलमध्ये 11 आणि अमेरिकन सैनिकांची संख्या US एम्बसी आणि रियाडवर ड्रोन अटॅक झाला. US एम्बसी इन रियाडवर ड्रोन अटॅक झाला आणि ट्रम्प म्हणतात हे युद्ध 4-5 आठवडे असेच चालेल. पण बांधवांनो, हे जास्त काळही युद्ध चालू शकतं. पण प्रश्न हा आहे, हे अचानक का घडलं गेलं किंवा का घडतंय? याच्या मागला उद्देश समजून घेणं महत्वाचं आहे. इराण आणि अमेरिका इस्रायलमधील तणाव जुना आहे. 2023 पासून हमास इस्रायल युद्ध, इराणच्या प्रॉक्सी वॉर्स. पण एपस्टीन फाईल्स रिलीज होताच युद्ध का छेडलं गेलं? मी परखडपणे सांगतो, हे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे. म्हणजे एपेस्टीनच्या स्कॅन्डल पासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी युद्ध छेडलेलं आहे. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला. कारण काय सांगितलं? इराककडं अन्न वस्त्र आहेत, मास डिस्ट्रक्शन्स वेपन्स आहेत म्हणून. पण नंतर कळलं ते सर्व खोटं होतं. ते युद्ध तेल नियंत्रण आणि बुश प्रशासनाच्या घरगुती समस्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा वळवण्यासाठी केलं गेलेलं होतं. आजही इतिहासाची पुनरावृत्ती होते. तेच घडतंय. इपेस्टीन्स फाईल्स मध्ये ट्रम्प क्विंटलची नावं ते अमेरिकन राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. हे पूर्णपणे उघडे पडले. मग जनांदोलन, संस्थावर अविश्वास, उलथापालथ होऊ शकते. युद्धामुळे मीडिया आणि लोक तिकडे वळलेले आहेत. हा सर्व षडयंत्राचा भाग आहे. कोण आहे लाभार्थी? समजून घ्या. मित्रांनो, ही कहाणी आणखीन रोमांचकारी होते. कल्पना करा, एपेस्टीन मोसाद म्हणजे इस्रायली इंटेलिजन्स साठी काम करत होता का? काही थिअरीज असं म्हणतात, काही थिअरीज असं सांगतात, हे युद्ध इस्रायल आणि अमेरिका इराणवर करून
मिडल ईस्टचे तेल व्यापार आणि सामरिक नियंत्रण मिळवण्यासाठी केलं गेलेलं आहे. मित्रांनो, इराण अमेरिकेविरोधी आहे. इराण अमेरिकेविरोधी आहे. त्याचा अणु कार्यक्रमावरती धोका आहे हे कारण सांगितलं जात आहे. पण खरं वास्तव मात्र वेगळं आहे. हे युद्ध इपिस्टीन फाईल्स झाकण्यासाठी केलं गेलं आहे असं माझं परखड मत आहे. मित्रांनो, पारदर्शकता नसल्यानं संशय वाढतो. डोजने पूर्ण फाईल्स का रिलीज केलेल्या नाहीत? का केल्या नाहीत? युद्धाच्या नावाखाली इराणला दोष का दिला जातोय हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण इपिस्टीनने अमेरिकन एलिटची पोलखोल केलेली आहे. त्याच्यामुळे पोलखोल होत आहे किंवा झाली असती. या सर्व घटनेमागील फायदे तोटे सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागतील. घ्यायलाच पाहिजेत. युद्धामागील फायदे काय असू शकतात? अमेरिका आणि इस्रायलसाठी इराण कुमकुवत झाला तर मध्य पूर्वेत नियंत्रण मिळवता येईल. तेल मार्ग सुरक्षित करता येतील आणि इपिस्टीन स्कॅन्डल विसरले जाईल. हा सगळ्यात मोठा त्यांच्यासाठी फायदा आहे. ट्रम्पसाठी हा फायदा आहे. युद्धामुळे अर्थव्यवस्था चालते. सैन्य उद्योगाला फायदा नक्कीच होतो. त्याचप्रमाणे युद्धाचे तोटे सुद्धा मित्रांनो नाकारून चालणार नाहीत, समजून घ्यावे लागतील. हजारो निरपराध लोक मारले गेलेले आहेत. फक्त इराणमध्ये 555 प्लस. लेबनॉनमध्ये हल्ले, तेल किमती वाढल्या, जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित झालेली आहे. अमेरिकन सैनिक मारले गेलेले आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांचा विश्वास उडालेला आहे. हे युद्ध रिझिम चेंजसाठी आहे असे म्हटले गेले. परंतु इतिहास सांगतो की इराक युद्धाने अस्थिरता वाढली. इराक युद्धाने अस्थिरता वाढली. इसिस सारखे दहशतवादी जन्माला घातले गेले. इसिस सारखे दहशतवादी निर्माण झाले. मित्रांनो, आज 3 मार्च 2026 आहे आणि युद्ध थांबलेले नाही. इराणने US एम्बसी इन रियाद वर ड्रोन हल्ला केला. सौदीमध्ये आग लागली. इस्रायल, तेहरान, बेरूतमध्ये एकाच वेळी हल्ले केले गेले किंवा अजूनही होत आहेत. हिजबुल्लाच्या कमांड सेंटरवर हल्ला केला. हिजबुल्लाच्या कमांड सेंटरवर हल्ला केला गेला. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केले, ज्यामुळे एअरलाइन्स बंद झालेल्या आहेत. हजारो लोक यामध्ये अडकून पडलेले आहेत. ट्रम्प म्हणतात बिग वेव्ह. ट्रम्प काय म्हणतात? बिग वेव्ह म्हणजे काय? बिग वेव्ह येणार आहे म्हणजे काय होणार आहे? तर आणखीन मोठे हल्ले होण्याची दाट शक्यता आहे किंवा होणार आहेत. मित्रांनो, सोशल मीडियावर थेरीज फिरत आहेत. सोशल मीडियावरती थेरीज फिरत आहेत की हे जो सर्व प्रकार आहे एपिस्टीन फाईल्स आणि हे जे युद्ध आहे हे एकमेकांशी जोडलेलं आहे, कनेक्टेड आहे. लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे. इराणच्या लोकांना ट्रम्पने आव्हान केलेलं आहे की रेजिम उलथवा. पण इराणची लोक एकजूट होत आहेत. त्यांचा अमेरिकेवरती राग आहे, बिलकुल विश्वास नाही. मित्रांनो, सत्य कधीतरी उघड होईलच. सत्य कधीतरी उघड होईलच, परंतु झालेली हानी मात्र भरून येणार नाही, निघणार नाही. मित्रांनो, ही कहाणी अजून संपलेली नाही. इतिहास सांगतो युद्ध मैदानावर नव्हे, युद्ध मैदानावर नव्हे, लोकांच्या मनावर सुरू होतं. युद्ध लोकांच्या मनावर सुरू होतं. मी परखडपणे सांगतो, मांडतो, हे सगळं मोठ्या षडयंत्राचाच भाग आहे. लोकांना घाबरवणं, विभागणं, गोंधळात टाकणं हे अत्याधुनिक राजकारणाचा प्रकार आहे, भाग आहे. सत्य मात्र काही वेगळंच आहे. म्हणून मी म्हणतोय हे युद्ध सत्य लपवण्यासाठी केलं गेलंय, छेडलं गेलंय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. अंधविश्वास ठेवू नये, पण अंध संशयही मनात बाळगू नये. जागरूक राहा, प्रश्न विचारा, विवेक जिवंत ठेवा.
मित्रांनो, सत्य लपवण्यासाठी युद्ध होतं. सत्य लपवण्यासाठी युद्ध होतं की युद्धामुळं सत्य लपवलं जातं? हा प्रश्नही अजूनही जशाचा तसाच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. एवढी विनंती या व्हिडिओच्या सरते शेवटी करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, थँक्यू सो मच.